रामकृष्ण हरी मंडळी श्री स्वामी समर्थ. रक्षाबंधनाला राखी बांधण्याची योग्य वेळ कोणती? या 3 तासात राहुकाळाचं सावट जाणून घ्या शुभमुहूर्त. रक्षाबंधन हा भाऊ बहिणीच्या प्रेमाचा आणि विश्वासाचा सण मानला जातो. या दिवशी बहीण भावाच्या मनगटावरती राखी बांधून त्याच्या दीर्घ आयुष्याची आणि सुखी आयुष्याची प्रार्थना करते. तसेच भाऊही बहिणीच्या आयुष्यभर रक्षण करण्याचं वचन देतो. त्यामुळे रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधण्यासाठी शुभमुहूर्त कोणता, भद्रकाळ आहे का, याकडे अनेकांचं लक्ष लागतं. यंदा रक्षाबंधन 28 ऑगस्ट 2026 रोजी साजरं केलं जाईल. पंचांगानुसार श्रावण पौर्णिमा तिथीची सुरुवात 27 ऑगस्ट रोजी सकाळी 9:08 होईल, तर पौर्णिमा तिथीची समाप्ती ही 28 ऑगस्ट रोजी सकाळी 9:48 होईल. उदय तिथीनुसार रक्षाबंधन 28 ऑगस्टला साजरे केलं जाईल. भद्राचा सावट आहे का? रक्षाबंधनाच्या दिवशी भद्राकाळ असेल तर राखी बांधणं टाळावं अशी धार्मिक मान्यता आहे. मात्र यंदा भावंडांना याची काळजी करण्याची गरज नाही. पंचांगानुसार भद्राकाळ 27 ऑगस्ट रोजी सकाळी 9:08 पासून ते 9:32 कालावधीमध्ये असेल. म्हणजेच रक्षाबंधनाच्या दिवशी भद्राचं सावट राहणार नाही. राखी बांधण्याचा शुभमुहूर्त ज्योतिषीय माहितीनुसार 28 ऑगस्ट रोजी सकाळी 6:23 पासून ते 9:48 या वेळेमध्ये राखी बांधणं शुभ मानलं जाणार आहे. हा मुहूर्त एकूण 3 तास 25 मिनिटांचा आहे. त्यामुळे शक्य असेल तर सकाळच्या वेळेत भावाला राखी बांधण्याचा प्रयत्न करा. सकाळी शक्य नसेल तर दुपारच्या अभिजित मुहूर्तावरती राखी बांधता येऊ शकते. तसेच यंदा रक्षाबंधनाच्या दिवशी चंद्रग्रहण देखील होणार असल्याचं नमूद करण्यात आलेलं आहे. मात्र हे ग्रहण भारतातून दिसणार नाही, त्यामुळे सूतक काळ लागू होणार नाही अशी माहिती आहे. धन्यवाद.